हे आपले पावनखिंड. त्या पावनखिंडीचं पहिला नाव होतं घोडखिंड. इथं स्वराज्यातला घोड्याचा सर्वात मोठा विक्री आणि खरेदीचा व्यापार चालू होता. म्हणून त्या माळाला घोडमाळ. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू आणि बांधवसिनीच्या बलिदानामुळे पावनखिंड असं म्हणतात. या पावनखिंडीमध्ये 300 विरोधात 5000 सैनिकांची इथे लढाई होत्या. 300 विरोधात 5000. 5000. आणि जे गनिम येणार आहे ते सगळं ताज्या दमाचं आहे. त्यांच्यामध्ये घोडदळ आहे, पायदळ आहे. आणि जे सैनिक येणार त्यात त्यांची 500ची फळी संपली की दुसरी 500ची फळी लढाई. 5000 म्हणजे 10 फळ्या असं केलं. 10 फळ्या केली. म्हणजे 300 मावळ्यांच्या विरोधात 5000. 5000 लागणार. तो गाइस स्वागत है और एक वीडियो में। तो हम जा रहे हैं पावनखिंड का इतिहास जानने के लिए। तो बीच में हमें एक स्पॉट दिखा है, ये देख सकते हो कितना खूबसूरत नज़ारा है गाइस, देख सकते हो पहाड़ी। पावनखिंड जस्ट हमारे पीछे इधर से दिख रहा है, वो तुमको इधर पानी दिख रहा है। शहर निसर्ग इथून पुढे आम्ही जाणार पांढरपाण्याला. किलोमीटर पांढरपाणी काही अंदाज असेल 5-6 किलोमीटर पांढरपाणी असेल. तिथून पुढे चल ना भाई चल। तो रुको गाइस, देखते हैं उस तरफ क्या है। भाई ओ भाई क्या सीन है इधर, विशाल से ना वो. ओ भाई 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 भाई, इधर बीच में एक रास्ता है, उधर रुक गए। मतलब कितना खतरनाक, कितना देख सकते हो भाई भाई, बहुत आगे मत। तो गाइस उधर देख सकते हो, तो ये देख सकते हो बीच में एक वाटरफॉल दिख रहा है, उधर जाने को मतलब डेंजर लग रहा है। इधर से 8 किलोमीटर है पावनखिंड भाई। ये देख सकते हो मतलब पूरा पेड़ इधर मतलब अंदर जा रहा है। आणि आमच्या माणसाला छोटासा जळू लागला. जळू काढ रे, अरे पाणी मारू नको. नाचल्या रक्त शोधते की कुठलं नाचलेलं मग चांगलं रे. काढ रे, जळून होत वाटतं। तेल लागल्याशिवाय सोडत नाही ते, जळून होते काय बघा रे, भरल्या तिकडे. तो गाइस पावनखिंड देखकर हो गया है हमारा, तो थोड़ा इतिहास भी जान लेते हैं पावनखिंड का। तो हमारे साथ ये 2 लोग भाई लोग हैं, तो आपको मराठी में मतलब बता देंगे, मैं थोड़ा शॉर्टकट में आपको हिंदी में समझा दूंगा। तो चलिए पहले शुरू करते हैं इनसे। जय शिवराय भाऊ. मी ओंकार पणारी. आणि मला जेवढा ह्या पावनखिंडीचा इतिहास माहिती आहे तेवढं मी आणि माझा सहकारी राहुल गुरुते आम्ही दोघंजण या आयुर्वेद चॅनल माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. पावनखिंडीच्या बाबतीत इतिहास सांगायचा झाला तर जेव्हा अफजल खानांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी भेट झाली, त्या भेटीनंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर आलं. अफजल खानाचा वध करून पन्हाळगडावर आलं आणि पन्हाळगडावर आल्यावर विजापूरचा आदिलशाह याचा एक सरदार होता सिद्धी जोहर म्हणून. त्या सिद्धी जोहरनं शिवराय ज्या किल्ल्यावर होते म्हणजे पन्हाळगडावर तिने वेढा घातला. पूर्ण किल्ल्याला राऊंड असा वेढा घातला. मग त्या वेड्यानंतर शिवाजी महाराजांना असं वाटलं की थोड्या दिवसानं हा वेढा ढिला पडेल, 1-2 महिने 3 महिन्यानं वेढा ढिला पडेल. परंतु उद्या पावसात पण सिद्धी जोहरनं वेढा तसोवर मागच्या पुढे होऊ दिला नाही. मग त्याच्यानंतर एक असा विषय व्हायला लागला की पन्हाळगडावरची जी रसद होती आणि जे धान्य वगैरे होतं ते धान्य वगैरे पूर्ण संपत आलं. शिवरायांना असा एक पेच पडला की एवढं धान्य वगैरे आता म्हणजे पन्हाळगडावर तर 3 मोठमोठ्या धान्याच्या कोठार आहेत.
तिथलं धान्य सपत आलं मग माझी आपली मावळं लागणार कसं, मग आम्ही गड वाचवणार कसं, आम्ही जर का इथं पडून राहिलो तर स्वराज्य वाचणार कसं. मग या सगळ्या कल्पनेतून शिवाजी महाराजांनी एक युक्ती काढायचं ठरवलं की एक तर आम्ही युद्ध करून हा वेढा फोडला पाहिजे, परंतु असं गनिमी कावा करून हा नाहीतर गनिमी कावाच्या माध्यमातून आम्ही जो वेढा फोडला पाहिजे. परंतु शिवरायांच्या मावळ्याने 1-2-3 प्रयत्न करून बघितला वेढा फोडण्याचा, परंतु वेढा काय तो फुटला नाही. एवढा फरक शिस्तीचा वेढा सिद्धेश्वरनं बसवलेला आहे. म्हणजे शिवरायाने असे बेत असतात की भेरून एक पहिलाच एक मार्ग बघितलेला लक्षात की पन्हाळा ते विशाळगड कसं जायचं. पन्हाळा ते विशाल हा म्हणजे ते पावनखिंड त्याच्यानंतर पांढरपण पावनखिंड त्या मार्गे म्हणजे ह्या रूट मध्ये याला जायचं तिथलं धान्य संपल्याला म्हणून तिने हे काढाल काय धान्य म्हणजे किती वर्ष तुम्ही एकाच किल्ल्यावर राहणार. तरी भरपूर किल्लं होतं. शिवाजी महाराज अडकून बसले कारभार हिंदू स्वराज्याचा कारभार कोण चालू आपले पावनखिंड. त्या पावनखिंडीचं पहिला नाव होतं घोडखिंड. इकडेच वरच्या साईडला घोडमाळा म्हणून एक जागा आहे. म्हणजे तिथं स्वराज्यातला घोड्याचा सर्वात मोठा विक्री आणि खरेदीचा व्यापार चालत होता. हा म्हणून त्या माळाला घोडमाळ होतो. आणि त्या घोडमाळात जी घोडी खरेदी केल्यात ती तळ कोकणात ह्या वाटेने होत होती. ह्या वाटेने या खिंडीत नेत होतो. ह्या खिंडीतूनच ते नंतर या खिंडीला घोडखिंड असं पहिला नाव होतं. तीच नंतर बाजीप्रभू फुलाजी प्रभू आणि बांधवसिंगच्या बलिदानामुळे पावनखिंड असं नाव. पावनखिंड शिवराय या खिंडीमध्ये येतात. म्हणजे पावनखिंड म्हणजे हा बरोबर 600 मावळे जेव्हा या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पाठ होते इथपर्यंत. मग पाठ झाल्यावर बाजीप्रभू काय म्हणतात की महाराज पाठ झाल्यात आणि गनिमाच्या घोड्यांचा आवाज आमच्या कानावर आले. बाजीप्रभू देशपांडे सांगतात महाराज कानावर आमच्या यायले आणि शत्रू जवळच आहे. त्यामुळं राजे तुम्ही निवडक 300 मावळे घ्या आणि तुम्ही विशालगड गाठा. आणि आम्ही 300 मावळे घेतो आणि आम्ही इथंच ही खिंड लढवतो. परंतु त्यावेळी शिवराय काय म्हणतात की लढायचं तर सगळीच लढूया, काय व्हायचं ते सगळ्यांचं शोध आहे. असं तुम्हाला म्हणजे 300 मावळ्यांना माघार ठेवून जाणं ही मला पटत नाही. आणि काय व्हायचं ते होती, परंतु आम्ही इथंच युद्ध करूया. बाजीप्रभू काय म्हणतात लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे. आणि महाराज मोठा भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगत आहे तुम्ही विशालगड जवळ करा आणि राजे तुम्ही तिथे जावा आणि विशालगडावर 3 तोफेचे बार करा. 3 तोफेचे बार म्हणजे 3 तोफेचा आवाज करा. मग शिवराय 300 मावळे घेऊन पुढे जातात विशालगडाकडे. आणि जे गनिम आहे ते गनिम या खिंडीमध्ये येत आहे. तिथे पूर्ण मोठी खिंड आहे. त्या खिंडीपासून चालून अजून एक तिथं बाजीप्रभू शिवाजी महाराज निवडक सैन्य घेऊन पुढे विशालगडाकडे जातात. विशालगड जवळ करतात आणि बाजीप्रभू फुलाजी प्रभू आणि 300 निवडक मावळं बांधल सेना जी होती इथंच राहतात. 300 मावळे 300 मावळे इथं पावनखिंड मध्ये राहतात आणि 300 मावळे महाराज पुढे म्हणजे विशालगड. मग तिथे गनिम युपत्र वाट बघतात आणि गनिम जेव्हा इथे येतं त्या टायमात अशी व्यूहरचना करतात की त्याच्या वरती वगैरे या साईडला त्या साईडला मोठमोठी मला दगड त्याने गोळा करून ठेवले या कडेला आपलं. आणि जेव्हा बरोबर शब्दामध्ये गनिम येतात त्या टायमात मोठमोठी दगड त्यांच्या अंगावर येतात. प्लॅनिंग असं करून ह्या पद्धतीने युद्धाची त्यांनी रचना करून ठेवतात. निम्मा म्हणजे पहिले स्टार्टिंग जे सैनिक आहे ते मोठमोठे दगड अंगावर कोसळून ती पहिला तिथे गनिमांचे ठार झाले होते. आणि त्याच्यानंतर पुढे थोडे फुले त्यानंतर मागं थोडे फुले अशी एक व्यूहरचना करून 5000 सैनिकांची इथे लढाई होते. 300 विरोधात 5000. 5000. आणि जे गनिम येणार आहे ते सगळं ताज्या दमाचं आहे. त्यांच्यामध्ये घोडदळ आहे पायदळ आहे. आणि जे सैनिक येणार त्यात त्यांची 500ची फळी संपली की दुसरी 500ची फळी लढाई. 5000 म्हणजे 10 फळ्या असं केलं. 10 फळ्या केली म्हणजे 300 मावळ्यांच्या विरोधात 5000. 5000 लागणार. परंतु आपलं मराठी सैनिक जे होतं ते मराठी सैनिक फक्त 300 होतं. ताज्या दमाचं होतं. रात्रभर ते सैनिक पळून तिथं पत्र येऊन आणि परत कंटिन्यू त्या 5000च्या विरोधाचे सैनिक लढले. आणि एक मावळा आपला असं म्हणजे एक गनेम इथं पुढे या खिंडीतून पुढे जाऊ गेला नाही. त्यावेळी आपला एक पण सैनिक पुढे जाईना म्हटल्यावर सिद्धीजीवर कोणतं अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यानं एक बंदूकधारी बोलवते आणि त्या बंदूकधारीला काय सांगतोय की बाजीप्रभू देशपांडेंच्यावर नेम दो आणि बंदूकची गोळी तुटतात. मग त्यावेळी तो इकडे तिकडे पण बंदूक फिरवत असतो. मग त्यावेळी अधिकारी विचारतोय बंदूकधारला की
काय झालं, का तो बंदूक चालवणार. तर त्यावेळी तो म्हणतोय की ते सगळेजण क्वेश्चन लढायला. त्यांच्यातला बाजी प्रमुख देशपांडे कोण आहे मला ओळखतं ना. सेमच सगळे हा सगळे क्वेश्चन आपला मराठमोळा लढले होते. सगळीच माझ्यासारखी लढत होती. म्हणजे सगळे 5,000 लोकांनी 300 लोक म्हणजे लढत होते. मग त्यावेळी त्या बंदूक त्या अधिकाऱ्यांना एक वाक्य सांगितलं की ह्यामध्ये सगळ्यात लाल कोण झालाय, सगळ्यात लाल कोण रक्तानं माखलाय, जास्त माखलाय, ज्याच्या अंगावर सगळ्यात जास्त वार झाले तो बाजी प्रभू दिसतो. आणि त्याच्यावर नेम आणि त्याच्यावर नेम धरतात आणि बंदुकीने मारतात. मग बंदुकीची गोळी लागल्यावर बाजी प्रभू क्षणार्धात 2 मिनिट होते, म्हणजे बंदुकीची गोळी लागली त्यांचं प्राण असं जात असतं. परंतु त्यावेळी क्षणात त्याने आठवलं की तोफेचे 3 आवाज अजून विशालगडावर आलं नाही. म्हणजे राजा अजून पोहोचले, राजा अजून पोहोचला नाही. त्याचा अर्थ असा की मला मारायचा अधिकार अजून नाही. म्हणजे गोळी लागून सुद्धा त्याने आणि परत लढायला होतं. लढायला मग नंतर तिथं ही लढाई 2 ते 3 प्रहर चालेल असं होती, परंतु ही लढाई 9 तासावर गेली. 9 तासावर गेली. 9ला लढाई चालू झालेली, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लढाई चालू. कारण असं आहे की विशालगडावर पण सुरवेंचा वेढा विशालगडाला पडला. ते विशालगडाचा वेढा फोडून शिवराय वर जाणार. विशालगडावर जाऊन मग तोफेचं म्हणजे तिथं पण त्यांना हे आलं संघर्ष मग एवढं झाल्यावर तोफेंचे 3 आवाज येतात. तोफेंचे 3 आवाज आल्यावर बाजीप्रभू देशपांडे म्हणजे एक असं त्यांच्या तोंडातून वाक्य येते की माझी चाकरी आज चोख झाली. ते म्हणजे मी जो शब्द राजांना दिलतो ते मी पाळलो. आणि आता साईडला जे मूर्ती होती त्या मूर्तीला त्यांनी त्या टायमाला म्हटलं असतील की हे आता माझं काम झालं. बैलांना म्हणजे कमीच लोक असं असतात की मतलब बलिदान देणारे. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी पावनखिंड बद्दल हा दोघांनी पण खूप सुंदर असं माहिती दिली आहे. त्यांचं दोघांचं मी धन्यवाद करतो इथे. आणि जय भवानी जय शिवराय. तो गाइस, अगर आपको वीडियो पसंद आया हो तो लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करना. तो ऐसे भी और भी वीडियो लाता रहूंगा, तो इसके लिए आपको लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करना पड़ेगा. चलिए मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय.